यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। वाळवा तालुक्यातील शेने गावात आई तुळजाभवानीचे मंदिर, परिसरातील भक्तांना मंदिर पाहण्यासाठी केले आवाहन। वाळवा तालुक्यातील शेने येथे आई तुळजाभवानी मंदिर आहे। या मंदिराची स्थापना अंदाजे 50 ते 60 वर्षापूर्वीपासून आहे। या मंदिराची पुनर्बांधणी गावकऱ्यांनी करून एक सुसज्ज असे मंदिर बांधले आहे। या मंदिरामध्ये नवरात्र दिवशी खूप मोठा उत्सव साजरा केला जातो। यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात। गावातील लोकांनी पुढाकार घेऊन या मंदिरा अवतीभोवती झाडे लावली आहेत। त्यामुळे परिसरात सावलीचा आनंद मंदिर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना होत आहे। आई तुळजाभवानीचे मंदिर वाळवा तालुक्यातील शेने गावात विराजमान असून त्याचा आशीर्वाद व मंदिर पाहण्यासाठी भक्तांनी यावे असे आवाहन गावचे माजी सरपंच महादेव गणपती आडके यांनी केले आहे। माजी सरपंच मी महादेव गणपती आडके, राहणारा शेनेगावचा। नवरात्र उत्सव आमच्या इथे शेने गावात फार मोठा होतो। गावाच्या सहकार्यानं इथे झाडं वगैरे आहेत, बाहेर लहान मुलांच्या सली वगैरे याच्यात पाण्याची सोय आहे, लहान मुलांची खेळण्यासाठी भरपूर आहे। तुळजापुरापासून ते शेनेगाव आमचं छोटेसे असून त्या गावात आमची भवानी माता प्रगती झालेली आहे। ती 50-60 वर्षाच्या पाठीपासून आहे इतिहास। आणि छोटंसं मंदिर होतं ती आता गाववाल्याच्या सहकार्यानं ती बरं मोठं डेव्हलपमेंट झालेलं आहे। लहान मुलांच्या सहली येतात, पुन्हा पर्यटन केंद्रात पोरं खेळायला असतात, पाण्याच्या टाक्याची सोय झालेली आहे, संडास बाथरूमची सोय आहे, शिखर झालेला आहे आणि आमचं मोठं डेव्हलपमेंट आहे। आणि हायवेपासून 3 किलोमीटरच्या अंतरापासून आमचं शेनेगाव आहे। तर प्रत्येकाने मंगळवारी आणि शुक्रवारी आमच्या शेनेगावच्या भवानी मंदिराला दर्शन घेण्यासाठी यावं। आमच्या शेनेगावच्या ग्रामस्थाच्या वतीनं मी माजी सरपंच हा नाचना बोलतो।